हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट केली आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज आणि त्या सिरीज मध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा 2022 चा असेल. जर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आपण जो कन्सेप्ट बघत होतो तो बसन रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ एटम और रेडियस ऑफ मेटल एटम अँड एज लेंथ इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. बघा आता जे आपण क्वेश्चन सिरीज बघत आहोत त्या सिरीज मधला क्वेश्चन असेल डिपेंड रेडियस ऑफ एटम अँड एज लेंथ या टॉपिक वर डिपेंड आहे आणि असेल सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये. सो बघा आता सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला रिलेशन मिळून जाईल बिटवीन द रेडियस ऑफ एटम अँड एज लेंथ. सो बघा आता सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर असेल, बघा सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर असेल त्यामध्ये रिलेशन असेल R इज इक्वल टू A/2. बघा आता रिलेशन असेल R इज इक्वल टू A/2 मीन्स रेडियस जो आहे तो हाफ ऑफ एज लेंथ असेल इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. सो बघा आता आपल्याला काय गिवन आहे, आपल्याला गिवन आहे एज लेंथ ऑफ युनिट सेल. एज लेंथ ऑफ युनिट सेल इज 348 पिकोमीटर आणि आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज द रेडियस. सो सिंपल क्वेश्चन असेल, बघा रेडियस विचारलेला आहे आणि एज लेंथ गिवन आहे. सो रिलेशन आपल्याला माहित आहे जे रेडियस असेल ते असेल हाफ ऑफ एज लेंथ. सो व्हॅल्यू पुट करा, व्हॅल्यू असेल 348/2. सो ही असेल रेडियस ऑफ एटम. बघा रेडियस ऑफ मेटल एटम इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. सो R इज इक्वल टू असेल 2 ने डिवाइड करून घ्या, 2 1 2, 2 7 14 अँड 2 4 8. सो आन्सर असेल 174 पिकोमीटर. रेडियस ऑफ एटम असेल 174 पिकोमीटर इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. सो तुमचा आन्सर असेल ऑप्शन सी 174 पिकोमीटर. बघून घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ युनिट सेल. आता बघा एज लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे ऑफ मेटल विच फॉर्म्स सिंपल क्यूबिक लॅटिक्स. पुन्हा बघा जो आपला स्ट्रक्चर गिवन आहे ते गिवन आहे सिंपल क्यूबिक. सो इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर आपल्याला फाइंड करायला सांगितलंय एज लेंथ आणि गिवन बघा काय असेल रेडियस ऑफ मेटल एटम इज. सो आता रेडियस ऑफ मेटल एटम आपल्याला दिलेली आहे यावेळेस जे रेडियस ऑफ एटम असेल 2 × 10⁻⁸ सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलं आहे एज लेंथ. सो आतापर्यंत जेव्हा आपण बघितलं आपल्याला एज लेंथ गिवन असायची आणि कॅल्क्युलेट करायला लावायचे रेडियस, पण यावेळेस आपल्याला गिवन आहे रेडियस ऑफ एटम आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे एज लेंथ. सो रिलेशन बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ इज R इज इक्वल टू A/2 मीन्स रेडियस जे असेल ते एज लेंथच्या हाफ असेल. सो डायरेक्टली आपल्याला लक्षात येते की एज लेंथ जे असेल ते असेल ट्वाइस ऑफ रेडियस, रेडियसचे असेल ट्वाइस. सो बघू शकता तुम्ही, आता लक्ष द्या रेडियसची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. सो एज लेंथ इक्वल टू होऊन जाईल A इज इक्वल टू 2 × रेडियसची व्हॅल्यू असेल 2 × 10⁻⁸ सेंटीमीटर. बघा आता 2 × 10⁻⁸ सेंटीमीटर ही व्हॅल्यू गिवन आहे रेडियसची. 2 × 2 होऊन जाईल 4, 4 × 10⁻⁸ सेंटीमीटर ही व्हॅल्यू असेल एज लेंथची. एज लेंथची जी व्हॅल्यू असेल ते असेल डबल द रेडियस. रेडियसच्या व्हॅल्यूच्या डबल व्हॅल्यू असेल एज लेंथची जी की आली आपली 4 × 10⁻⁸ सेंटीमीटर आणि करेक्ट ऑप्शन असेल डी ऑप्शन ही करेक्ट ऑप्शन असेल फॉर द क्वेश्चन. बघा क्वेश्चन विचारलेला आहे MST CET 2022 ला. बघून घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द एज लेंथ ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल. पुन्हा बघा आपल्याला विचारलेला आहे एज लेंथ ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल. आता युनिट सेल जो गिवन आहे तो पुन्हा बघा सिंपल क्यूबिक गिवन आहे आणि आपल्याला आणखी गिवन असेल रेडियस ऑफ एटम. बघा आता रेडियस गिवन आहे 174 पिकोमीटर आणि आपल्याला विचारलं आहे एज लेंथ ऑफ युनिट सेल जे की आपण डिनोट करतो A नी आणि रेडियस डिनोट केली आपण R नी. एज लेंथ आपल्याला विचारलेला आहे. सो रिलेशन बिटवीन द रेडियस अँड एज लेंथ पुन्हा आपल्याला माहित आहे रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ एज लेंथ. देअरफॉर A इज इक्वल टू मीन्स एज लेंथ इज इक्वल टू 2 टाइम्स द रेडियस. जे एज लेंथ असेल ते 2 टाइम्स द रेडियस असेल. सो नेक्स्ट बघा व्हॅल्यू पुट करू आणि आन्सर फाइंड करू. एज लेंथ इज इक्वल टू 2 × रेडियस ऑफ एटम. रेडियस ऑफ एटम असेल 174 पिकोमीटर. सो बघा 2 × 174 इज 3 2 4 8, 2 7 14 that is 4 and carry 1, 2 1 2 and
कॅरी 1 दॅट इज 348. सो एज लेंथ ऑफ युनिट सेल असेल 348 पिकोमीटर. बघा आता जे रेडियस गिवन आहे ते पिकोमीटर मध्ये आहे, सो एज लेंथ सुद्धा असेल पिकोमीटर मध्ये. आणि आपला करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सी, जे असेल एज लेंथ ऑफ युनिट सेल. बघू शकता